गणपती बाप्पा मोरया. ओम गणेशाय नमः. भक्तांनो, असेच आपले मंत्र ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच आणि लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री गणेशाय नमः असे टाईप करा. भक्तांनो, आज तुम्ही हा गणपतीचा मंत्र मन लावून 108 वेळा ऐकायचा आहे. म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि गोड बातमी सुद्धा तुम्हाला मिळेल. भक्तांनो, जीवनात कधी ना कधी अशी वेळ येते की आपण खूप थकलेले असतो, गोंधळलेले असतो आणि पुढचा मार्ग सापडत नाही. कधी ती वेळ आपण नोकरी गमावल्यावर येते, कधी ती वेळ आपली स्वप्न अधुरी राहिल्यावर येते, कधी मनातील अस्वस्थता व भीती यामुळे येते. अशा वेळी आपण आपले डोळे मिटतो आणि आठवतो तो आपला प्रिय गणपती बाप्पा. गणपती म्हणजे एक मूर्ती नाही किंवा सणापुरते देव नाहीत. गणपती म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासात वसलेली एक शक्ती आहे. ते आपल्यावर आलेल्या संकटांचा, विघ्नांचा नाश करणारे आहेत आणि त्यांचं स्वरूप आपल्याला शिकवतं की अडचणी ह्या कधीच कायमस्वरूपी नसतात. श्रद्धा असेल तर प्रत्येक अडथळा हा दूर होतो. यांचा मंत्र म्हणजे एक जिवंत प्रकारची ऊर्जा मिळते, जी तुम्ही कानांनी ऐकणार आणि ती थेट जाऊन तुमच्या हृदयाला मिळणार. आणि हाच मंत्र तुम्ही ऐकायला सुरुवात केल्यावर तुमच्या मनाला शांत करतो, आत्म्याला तृप्त करतो आणि आपल्याला एक नवीन आत्मविश्वास मिळतो. कल्पना करा की एखादा शेतकरी आहे, त्याची सर्व पीक खराब झाले आहे, त्याच्यावर कर्जाचं ओझं आहे, मन काळजीने व्याकुळ झाला आहे. तो रात्रंदिवस बाप्पांचे स्मरण करतो, रात्री झोपताना बाप्पांचे स्मरण करून झोपतो आणि हा मंत्र मोबाईलवर लावून ऐकतो. त्याला माहित आहे की काही जादू होणार नाही, जादूने काही सर्व पीक वापस येणार नाही, परंतु त्याच्या मनात एक श्रद्धा, विश्वास व धैर्य निर्माण होतो आणि मग तो म्हणू लागतो, गणपती बाप्पा, तुमची ऊर्जा मला मिळत राहो, मी प्रयत्न करत राहीन, मी कधीच हार मानणार नाही. हाच अनुभव जर तुम्हालाही मिळवायचा असेल तर तुम्ही आज आवर्जून हा मंत्र 108 वेळा ऐका. आपल्याला अचानक सर्व काही बदलेल असं वाटत नाही, पण आपल्या नजरेतून, आपल्या मनातून बदल घडवायला सुरू होते. समस्या या तेवढ्याच राहतात, पण आपण त्यांना समोरे जायला नक्कीच तयार होतो, फक्त या मंत्र श्रवणाने. गणपती बाप्पांना आपण सुरुवातीचे अधिपती मानतो, कारण प्रत्येक शुभ कामाची सुरुवात ही त्यांच्या नामानेच केली जाते, त्यांच्या दर्शनानेच केली जाते. घरात नवमूल जन्माला आलं, नवीन नोकरी मिळाली तरी, नवीन घर बांधलं तरी, नवीन गाडी घेतली तरी आपण प्रत्येक नवीन शुभ कार्यात गणपती बाप्पांचे स्मरण करतो, त्यांची पूजा विधी करतो. प्रत्येक नवीन कार्यात आपल्याला गणपतीची आठवण केली जाते, कारण ते सांगतात सुरुवात योग्य असेल तर शेवट नक्कीच मंगलमय होतो. आणि हा मंत्र म्हणजे आपल्या सुरुवातीचा पाया आहे. आपल्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती असते आणि लोकांच्या पण परिस्थितीत आणि आपल्याही अधिमधीत खूप नकारात्मकता दडलेली असते. प्रत्येक जण आपल्याला येऊन म्हणतो, तुला जमणार नाही, तुझ्या नशिबाचे भोग आहे, तू असा आहे, तुझं तसं आहे, असे अनेक नकारात्मक विचार आपल्याला लोक येऊन ऐकवत असतात आणि आपण ते ऐकून हतबल होत असतो.
म्हणून आपण आजपासून गणपती बाप्पांचे स्मरण करून हा मंत्र श्रवण करणार आहोत, ज्याने आपल्याला वेगळीच ऊर्जा प्राप्त होणार आहे। तर आजपासून आपण गणपती बाप्पांची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हा मंत्र रोज 108 वेळा ऐकणार आहोत। तुम्हाला हे माहित आहे का की जिथे अंधार आहे तिथे या मंत्राने प्रकाश येतो, जिथे शंका असते तिथे हा मंत्र श्रद्धा निर्माण करतो, जिथे भीती असते तिथे धैर्य निर्माण करतो हा मंत्र। हा मंत्र का ऐकावा? कारण हा मंत्र फक्त देवाचे स्मरण नाही, हा मंत्र म्हणजे आपण आपल्याला स्वतःशी जोडणं आहे। हा मंत्र म्हणजे आपल्याला सांगतो की तू एकटा नाहीस, तुझ्या सोबत गणपती बाप्पा आहेत। तू पडला तरी ते तुला उचलतील, तू थकला तरी ते तुला बळ देतील। हा मंत्र ऐकताना आपल्याला जाणवेल की बाप्पा आपल्या मनात आहेत, आपल्या जवळ आहेत। बाप्पा म्हणतात, श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा, मी तुमच्या सोबत आहे। म्हणून भक्तांनो, आता काही क्षण स्वतःसाठी द्या, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि कल्पना करा की गणपती बाप्पा तुमच्या सोबत उभे आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून निघणाऱ्या ऊर्जेचा प्रकाश तुमच्यावर पडतो आहे आणि त्यांच्या हातातून येणारा आशीर्वाद तुमच्या मनात उतरत आहे। त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही, बाप्पा तुमच्या प्रत्येक श्वासात आहे। हा मंत्र म्हणजे बाप्पांची थेट झालेली कृपा आहे। जितक्या वेळा ऐकसाल तितक्या वेळा तुमच्या जीवनात बदल जाणवेल आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश येईल, जिथे गोंधळ आहे तिथे स्थिरता येईल, जिथे भीती आहे तिथे आत्मविश्वास येईल। गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत करत माझ्यावर विश्वास ठेवा। आजपासून तुमच्या जीवनाचा साथीदार हा मंत्र बनवा। प्रत्येक सकाळी, प्रत्येक शुभ प्रसंगी आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा मंत्र श्रवण करा। बघा तुमचे जीवन कसे बदलते, बघा तुमचे जीवन कसे मंगलमय होते। गणपती बाप्पांचा हा मंत्र ऐकायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया, माझी खूप श्रद्धा आहे तुमच्यावर, माझा विश्वास आहे असे टाईप करा। चला तर जास्त वेळ न लावता गणपती बाप्पांचा हा चमत्कारिक मंत्र श्रवण करू। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुद्धि प्रचोदयात्। 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 ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुद्धि प्रचोदयात्।
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय
वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे 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 वक्रतुण्डाय धीमहि तन्नो बुद्धिः